नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. प्रशिक मॅथ अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो. तर याआधी आपण बार्टी, टार्टी, महाज्योती सारथी आणि आरटी काल झालेल्या पेपरचे विश्लेषण बघितले. नेमका बार्टी महाज्योतीचा क्वेश्चन विचारण्याचा ट्रेंड काय आहे आजच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर नेमकं काय वाचायचं याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. ठीक आहे. तर जेणेकरून तुमचे कमीत कमी प्रश्न चुकायला हवेत आणि मॅक्झिमम क्वेश्चन हे बरोबर यायला हवेत. सो तुम्हाला या लेक्चरची जर पीडीएफ हवी असेल तर प्रशिक 2310 या माझ्या टेलिग्राम चॅनलवर वरून तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि चॅनलची लिंक कुठे आहे तर चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही काय करू शकता तर पीडीएफ डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तर आज आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपण या एक्झामसाठी काय वाचायला पाहिजे यावर चर्चा करू. सो तर पहिला मुद्दा आहे की तर एक मिनिट. पहिला मुद्दा आहे की महाराष्ट्रातील पहिल्या महिला घडामोडी. ठीक आहे. तर आपल्याला पहिल्यांदा काय बघायचं आहे तर महाराष्ट्रातल्या पहिल्या घडामोडी. तर यामध्ये काय प्रश्न विचारतील तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोणते, पहिले राज्यपाल, मग उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोणते, पहिले मुख्य सचिव कोणते, त्यानंतर बघितलं तर मग महाराष्ट्राचे पहिले वित्त सचिव कोणते, राज्य मानवी अधिकारी आयोगाचे पहिले अध्यक्ष कोणते, राज्य महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष कोणत्या. तर हे सर्व मुद्दे तुम्ही नोट डाऊन करून ठेवा एका पेजवरती. या महाराष्ट्रातल्या पहिल्या घडामोडीबद्दल, महाराष्ट्रातील पहिल्या घडामोडीबद्दल. त्याच्यानंतर मग महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्रिमंडळ. ठीक आहे. सर्व मंत्रिमंडळ तुम्ही पाठ करून ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर मग केंद्रातील कॅबिनेट मंत्रिमंडळ. ठीक आहे. त्याच्यानंतर मग ज्या महत्वाच्या शिखर परिषदा झाल्या. ठीक आहे. त्या तुम्ही चांगल्या प्रकारे करून ठेवा. ठीक आहे. महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्रिमंडळ म्हटलं तर मग प्रत्येक शिफ्टला जर बघितलं तुम्ही तर मंत्री व त्यांचे खाते यावर प्रश्न येत आहेत. त्या अनुषंगाने मग तुम्ही सर्व मंत्रिमंडळ पाठ करून ठेवणे अपेक्षित आहे. ठीक आहे. राज्य आणि केंद्रासंबंधित दोन संबंधित. ठीक आहे. त्याच्यानंतर मग महत्वाच्या ज्या शिखर परिषद बघितल्या आपण, शिखर परिषदेमध्ये बघितलं तर मग G7 म्हणा, तुमची G20 आली, त्याच्यानंतर मग नाटो, त्याच्यानंतर मग आशियन, WTO, त्याच्यानंतर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO, त्याच्यानंतर मग ज्या हवामान परिषद आहेत COP त्या पण विचारत आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे हे मुद्दे तुम्ही हायलाइट करून ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर मग महत्वाच्या नियुक्त्या. ठीक आहे. त्याच्यानंतर मग महत्वाची संमेलने. ठीक आहे. कोणते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणा, मग आता जे अलीकडेच पहिले ट्रान्सजेंडर बद्दल अजमेर इथे झालेले अधिवेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर मग महत्वाची दिनविशेषे. याच्यामध्ये मग बघितलं तर मग तुम्हाला 5 जून हा पर्यावरण दिवस आहे. त्याच्यानंतर आता अलीकडे 7 ऑगस्ट हा शाश्वत शेती दिवस म्हणून आपण साजरा करत आहोत. त्याच्यानंतर मग 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस. हे असे महत्वाचे दिनविशेष तुम्ही पाठांतर करून ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर मग महत्वाची पुरस्कारे बघितली तर मग महाराष्ट्र संबंधित म्हणा, पद्म पुरस्कार आहेत, त्याच्यानंतर मग नोबेल पुरस्कार महत्वाचे पुरस्कार आहेत, त्याच्यानंतर मग राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहेत. तर ठीक आहे. अशा प्रकारे महत्वाचे पुरस्कार तुम्ही करून ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर मग महाराष्ट्राचा अर्थसंकल्प. ठीक आहे. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आणि भारताचा पण अर्थसंकल्प. त्यानंतर मग महत्वाच्या ज्या योजना आहेत त्या चर्चेमध्ये आहेत, जसं की प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, त्याच्यानंतर मग तुमची उज्ज्वला योजना आली, प्रधानमंत्री जनधन योजना आली. ठीक आहे. अशा प्रकारे या महत्वाच्या तुम्ही योजना करून ठेवा. त्याच्यानंतर बघितलं तर पोर्टल, महत्वाचे पोर्टल करून ठेवा. ठीक आहे. जसं अलीकडे शी बॉक्स पोर्टल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग महाराष्ट्राचे आणि केंद्र सरकारचे महत्वाचे उपक्रम बघा. त्याच्यानंतर मग नासा आणि इस्रो यांचे जे मिशन आहे यांच्याबद्दल माहिती मिळवून ठेवा. ठीक आहे. जसं आता शुभांशु शुक्ला हे अंतराळात जाणारे पहिले काय भारतीय अंतरिक्ष ठरले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मग सुनीता विल्यम आता त्या 286 दिवस अंतराळात होत्या त्यांच्याबद्दल माहिती मिळवा. त्याच्यानंतर मग चंद्रयानची जी सिरीज आहे, चंद्रयान 2, चंद्रयान 3. मला काल चंद्रयान 3 वर प्रश्न होता की चंद्रयान 3 जो आहे आपला, चंद्रयान 4 जो आहे तो आपण कधी पाठवणार आहोत, तो 2027 मध्ये पाठवणार आहोत. त्याबद्दल मला माहिती होती. ठीक आहे. तुमच्या शिफ्टला येऊ शकते चंद्रयान बद्दल माहिती. सो त्या अनुषंगाने तुम्ही हे काही मुद्दे पाठ करून ठेवा किंवा मग वाचून ठेवा चांगल्या प्रकारे. ठीक आहे. त्याच्यानंतरचे मुद्दे बघू आपण. त्याच्यानंतर मग महत्वाच्या क्रीडा घडामोडी. ठीक आहे. तर क्रीडा घडामोडीवर फार प्रश्न विचारते. आता मला विचारलं होतं की जी आपली T20 आता होणार आहे कोणता आपला ऑलिम्पिकमध्ये 2028 पासून लॉस एंजलिस येथे, तर किती संघ त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत, तर 6 संघ त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. आणि एका शिफ्टला विचारलं होतं की 2026 मध्ये T20 ते महिला वर्ल्ड कप आहे ते कुठे होणार आहे T20चा. आणि त्याच्यानंतर पुन्हा एक प्रश्न होता की भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान आता काय पुरुषांचा T20 वर्ल्ड कप होणार आहे त्या संबंधित प्रश्न होता. ठीक आहे. त्याच्यानंतर मग क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, ऑलिम्पिक हे सगळे मुद्दे तुम्ही वाचून ठेवा. ठीक आहे.
त्याच्यानंतर बघू आपण, त्याच्यानंतर मग इतिहासाबद्दल, इतिहासावर प्रश्न होते. तर काँग्रेसची जी अधिवेशने आहेत, ठीक आहे, काँग्रेसच्या अधिवेशनावर प्रश्न होते. जसं की राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशन म्हणजे 1885 पासून 1885ला त्याची स्थापना झाली. मग तेव्हाचे अध्यक्ष कोण होते, त्याच्यानंतर अध्यक्ष कोण होते, मग 1886चं अधिवेशन कुठे भरलं, 1887चं कुठं भरलं, 1905चं कुठे भरलं, मग महाराष्ट्रामध्ये कोणकोणते भरले होते, मुंबईला कोणते भरले. तर या अनुषंगाने तुम्ही त्या गोष्टी वाचून ठेवा, ठीक आहे. त्याच्यानंतर मग महाराष्ट्रातील समाज सुधारक बघितलं तर शाहू फुले आंबेडकर, ठीक आहे. यांच्याच योजनेवर या एक्झाम होत आहेत, बार्टी टार्टी महाज्योती सारथी वगैरे. त्याच्यामुळे शाहू फुले आंबेडकर हा मुद्दा तुम्ही चांगल्या प्रकारे वाचून ठेवा, ठीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापना केलेल्या जेवढ्या काही संस्था आहेत, ठीक आहे, त्यांनी मुक्त न्यायाची स्थापना केली होती. त्याच्यानंतर आता मला प्रश्न होता की डिप्रेस क्लासेस असोसिएशनची स्थापना बाबासाहेब आंबेडकरांनी कधी केली, आणि त्याच्या आधीच्या शिफ्टला विचारलं होतं की शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या वर्षी केली होती, तर ते 1946 मध्ये त्याची स्थापना बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती. तर त्या अनुषंगाने तुम्ही सगळे मुद्दे वाचून ठेवा. त्याच्यानंतर मग महात्मा फुले बद्दल माहिती वाचून ठेवा. त्याच्यानंतर मग शाहू महाराज, लोकमान्य टिळक आणि महाराष्ट्रातील क्रांतिकारक यांच्याबद्दल तुम्ही काय करा, माहिती वाचून ठेवा, ठीक आहे. त्याच्यानंतर मग मध्ययुगीन भारताचा इतिहास याच्यावर तर प्रत्येक शिफ्टला क्वेश्चन येत आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये मग दिल्ली सल्तनत, दिल्ली सल्तनत म्हटलं तर मग तुमची रजिया सुलतान आली. त्याच्यानंतर मग कुतुबुद्दीन ऐबक आले, ठीक आहे. त्याचाच मग जावई म्हटलं तर आपला इल्तुतमिश आला, ठीक आहे. त्याच्यानंतर मग मुघल सल्तनत, मुघल साम्राज्यात बघितलं मग तुमचं बाबर येतं, ठीक आहे. बाबर कधी तर त्यांनी पानिपतची लढाई लढली होती लोधी सोबत, आणि मग त्याचं शासन सुरू झालं होतं मुघल साम्राज्य, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये मग बाबर आला, बाबरचा मुलगा हुमायूचा मुलगा अकबर, त्याच्यानंतर मग जहांगीरचा मुलगा औरंगजेब, ठीक आहे. आणि मग शेवटचा शासक कोण, तर बहादूर शाह जफर दोन. याच्याबद्दल तुम्ही माहिती वाचून ठेवा, ठीक आहे. त्याच्यानंतर मग मोहम्मद बिन तुगलक, त्याच्यावर फार प्रश्न विचारतात. त्याच्यानंतर अल्तुतमिश, ठीक आहे. त्याच्यानंतर सगळे वंश करून ठेवा तुम्ही, मग तो गुलाम वंश आला, खिलजी वंश, तुगलक वंश, सय्यद वंश, त्याच्यानंतर पुन्हा कोणता तर लोधी वंश, ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही सगळे वंश वाचून ठेवा, ठीक आहे. त्याच्यानंतर मग 1857चा राष्ट्रीय उठाव, तर मंगल पांडेने केलेला उठाव, ठीक आहे. त्याच्याबद्दल तुम्ही, आणि महाराष्ट्रात झालेले राष्ट्रीय उठाव याच्याबद्दल तुम्ही काय थोडीशी माहिती वाचून ठेवा, ठीक आहे. त्याच्यानंतर मग काय, तर इतिहासातील महत्वाच्या संघटना व त्यांचे स्थापना वर्ष. आता इतिहासातील महत्वाच्या संघटना कोणत्या म्हणलं तर मग आता महाराष्ट्राच्या संबंधित बघितलं तर सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली. त्याच्यानंतर मग प्रार्थना समाज, ठीक आहे, त्याची स्थापना आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी केली. त्याच्यानंतर मग ब्राह्मो समाज आहे तुमचं. त्याच्यानंतर मग आर्य समाज आहे. त्याच्यानंतर कोणती आपला 1942 मध्ये स्थापन झाली बांबे असोसिएशन, 1852 मध्ये स्थापन झाली बांबे असोसिएशन. त्याच्यानंतर मग मद्रास महाजन सभा 1884. तर याचा मला क्रम विचारला होता की यापैकी म्हणजे 1870 ते 1880 या दरम्यान खालीलपैकी कोणती संस्था नाही, तर त्याच्यामध्ये मग मद्रास महाजन ही 1884 मध्ये होती. तर आपल्याला 1870 ते 1880 या दरम्यान पाहिजे होती, तर त्याच्यामध्ये मग पुणे सार्वजनिक सभा होती. त्याच्यानंतर मग इंडियन असोसिएशन वगैरे होती, ठीक आहे. इंडिया असोसिएशन, ठीक आहे. तर ती कधीची आहे, तर ती आय थिंक 1876 आहे, ओके. सो त्याच्यानंतर मग महत्वाचे गव्हर्नर जनरल करून ठेवा. आता महत्वाचे गव्हर्नर जनरल मध्ये कोणते, बेंटिक आहे तुमचं. त्याच्यानंतर मग लाल डलहौसी आहेत, कार्नवालिस, कॅनिंग. त्याच्यानंतर कोण आपले मॉर्ले मिंटो आहे, ठीक आहे. हां, ठीक आहे. त्याच्यानंतरचे मुद्दे बघू आपण. तर इतिहासातील मग महत्वाचे लेखक कोण आणि त्यांची पुस्तके. तर ते बघितलं तर मग महत्वाची इतिहासातील पुस्तके म्हणजे बाबरनामाला तुमचा, कोणी लिहिला तर बाबरने स्वतः लिहिले तुर्की भाषेमध्ये. त्याच्यानंतर मग हुमायूननामाला कोणी लिहिला तर त्याच्या पत्नीने लिहिला, कोणाच्या हुमायूच्या, तिचं नाव काय, गुलबदन बेगमने लिहिला. त्याच्यानंतर मग अकबरनामा कोणी लिहिला तर अबुल फाजलने लिहिला. अबुल फाजलने पुन्हा कोणतं पुस्तक लिहिलं तर आईने अकबर हे पुस्तक लिहिले. त्याच्यानंतर मग हर्षचरित कोण लिहिला, ठीक आहे. त्याच्यानंतर मग रामचरित्र मानस. हे असे महत्वाचे इतिहासातील पुस्तक तुम्ही वाचून ठेवा, ठीक आहे. त्याच्यानंतर मग इतिहासातील महत्वाचे युद्ध, ठीक आहे. तर कोणते, 1857चा राष्ट्रीय उठाव तर आहेतच. त्याच्यानंतर मग प्लासीचं युद्ध आहे. त्याच्यानंतर मग तुमचं बक्सरचं युद्ध आहे. तर हे महत्वाचे इतिहासातील युद्ध तुम्ही वाचून ठेवा. खांडवा वगैरे आहे, खांडवा ते बाबरने लढलेले आहे युद्ध वगैरे तुम्ही थोडे वाचून ठेवा, ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर मग भूगोल, तर भूगोलामध्ये एक मिनिट, भूगोलामध्ये काय तर जगाचा भूगोल म्हणा, मग महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल यासंबंधी प्रश्न विचारत आहे. तर त्याच्यामध्ये मग सरोवरे म्हणा, तुमच्या पर्वतरांगा, नदी प्रणाली, ठीक आहे.
त्याच्यानंतर अभयारण्यावर प्रश्न विचारताय, त्याच्यानंतर जिल्हा निर्मिती, त्याच्यानंतर 2011ची जनगणना महाराष्ट्र आणि भारत दोघांची पण, त्याच्यानंतर मग युनेस्कोचे जे वर्ल्ड हेरिटेज साईट आहे त्याच्यावर प्रश्न विचारताय, त्याच्यानंतर लेण्यावर विचारताय, मला लेण्यावर प्रश्न लावताय की पातूर लेणी कुठे आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर मग प्रत्येक शिफ्टला नॅशनल पार्कवर प्रश्न विचारताय, त्याच्यामुळे महाराष्ट्रात जसं गुगामल मला विचारलं होतं, ठीक आहे. माझ्या मित्राला काहीतरी माधव विचारलं होतं, माधव राष्ट्रीय उद्यानाची स्थापना कधी झाली, आणि त्याच्यानंतर एका मित्राला विचारलं काझीरंगा नॅशनल पार्क कुठे आहे, असे प्रश्न विचारताय. तर नॅशनल पार्क चांगल्या प्रकारे करून ठेवा. त्याच्यानंतर थंड हवेचे ठिकाण विचारताय, त्याच्यानंतर शिखरे विचारताय, त्याच्यानंतर धरणावर प्रश्न येत आहे. त्याच्यामुळे हे सगळे मुद्दे तुम्ही वाचून ठेवा, ठीक आहे. तर जगाचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल. जर तुम्ही महाराष्ट्रासंबंधित जसं आपली राज्यसेवा असेल तर त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलावर जास्त प्रश्न येत आहेत, भारताच्या भूगोलावर प्रश्न येत आहेत, आणि मला जगाच्या भूगोलावर 1-2 प्रश्न होते. सो आता कंबाईनचा पेपर आहे किंवा मग तुमचा एसएससीचा पेपर आहे, तर त्या अनुषंगाने तुम्ही मग या गोष्टी चांगल्या प्रकारे वाचून ठेवा, ठीक आहे. नेक्स्ट मुद्दा बघू आपण. पॉलिटीमध्ये बघितलं तर पॉलिटी खूप सोपी येत आहे, ठीक आहे. तर पॉलिटी खूप सोपी आहे. त्याच्यामध्ये मग महत्त्वाच्या कलमा आणि भाग विचारत आहे. त्याच्यानंतर मग मुख्यमंत्री, राज्यपाल, मंत्रिमंडळ यांच्यावरती प्रश्न आहे. तर ते मुद्दे तुम्ही त्या अनुषंगाने वाचून ठेवा, ठीक आहे. त्याच्यानंतर मग विधानमंडळामध्ये बघितलं तर मग विधानसभाचे सदस्य किती आहेत, विधानसभाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो, त्याच्यानंतर मग विधानसभेचा सभापती कोण आहे, किंवा मग त्याच्यानंतर मग काय विधान परिषदेचा कार्यकाळ किती, ठीक आहे. मग सदस्य संख्या किती, सदस्याची वय किती असते, विधान परिषदेचा सभापती कोण असतो, तर अशा प्रकारे प्रश्न विचारतायत. संसदमध्ये लोकसभा, त्याच्या कलमा, त्याच्यानंतर राज्यसभाच्या सदस्य संख्या, त्याच्यानंतर मग लोकसभेमध्ये बघितलं तर मग राज्य, केंद्रशासित प्रदेश. तर मला प्रश्न होता की केंद्रशासित प्रदेशामध्ये लोकसभेच्या सदस्याची संख्या किती आहे, तर ती 20 एवढी संख्या आहे, ठीक आहे. अशा अनुषंगाने मग तुम्ही सगळे मुद्दे वाचून ठेवा. त्याच्यानंतर मग राष्ट्रपतीवरच्या कलमा, राष्ट्रपतींची कार्य काय आहेत त्याबद्दल वाचून ठेवा. त्याच्यानंतर मग पंतप्रधान, मंत्रिमंडळ, महत्वाच्या घटना दुरुस्त्या आता नुकताच झालेल्या कोणत्या 100 ते 106. तर ते आता ज्यांचा जो पेपरचा ट्रेंड जो आहे तो करंटला धरून जास्त आहे, त्याच्यामुळे करंटच्या अनुषंगाने तुम्ही सगळे प्रश्न वाचून ठेवा. त्यानंतर मग तुमचे महत्वाचे परिशिष्ट, जे 12 परिशिष्ट आहेत ते चांगल्या प्रकारे वाचून ठेवा, ठीक आहे. त्याच्यानंतर मग याच्यावर तर प्रश्न येतच आहे, मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य, ठीक आहे. मूलभूत हक्क म्हणजे भाग 3, ठीक आहे, कलम 12 ते 35, आणि मूलभूत कर्तव्य म्हणजे कोणता, भाग 4A आणि कलम 51A, ठीक आहे. मूलभूत हक्क आपण कोणाकडून घेतले आहे, तर अमेरिकेच्या राज्यघटनेकडून घेतलेले आहेत मूलभूत हक्क, आणि मूलभूत कर्तव्य कोणाकडून घेतले आहे, तर रशियाकडून आपण हे मूलभूत कर्तव्य घेतलेले आहेत, ठीक आहे. तर त्या अनुषंगाने तुम्ही सगळे मुद्दे वाचून ठेवा, ठीक आहे. त्यानंतर मग इकॉनॉमीवर सुद्धा प्रश्न येत आहेत. तर इकॉनॉमी प्रश्न होते महत्वाचे अर्थतज्ञ. मला एडम स्मिथवर प्रश्न होता आणि केन्सवर पण प्रश्न होता, ठीक आहे. तर त्या अनुषंगाने तुम्ही एडम स्मिथ, केन्स, रिकार्डो याबद्दल थोडं वाचून ठेवा. त्याच्यानंतर मग स्थापना विचारल्या होत्या. आरबीआय मला विचारली होती सिडबीची स्थापना, तर त्या अनुषंगाने मग तुम्ही ज्या आर्थिक आपल्या आहेत जसं आरबीआय, एसबीआय, नाबार्ड, ठीक आहे. त्याच्यानंतर मग एक्सिम आहे, ठीक आहे, एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक, नॅशनल हाऊसिंग बँक, एनएचबी, ठीक आहे. यांचे स्थापना वर्ष तुम्ही चांगल्या प्रकारे वाचून ठेवा, ठीक आहे. नंतर हे इन्फ्रास्ट्रक्चरवर, पायाभूत सुविधावर, ठीक आहे. त्याच्यानंतर मग हे औद्योगिक संस्था, त्याचे स्थापना वर्ष जसं MIDC, NIDC, ठीक आहे. त्याच्यानंतर मग IFCI म्हणा, तुमची IDBI, NSCI, ठीक आहे. आणि बँकिंगमध्ये ICICI, ठीक आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही वाचून ठेवा, ठीक आहे. त्याच्यानंतरचे मुद्दे, त्याच्यानंतर मग सायन्स थोडं अवघड होतं, ठीक आहे. तर सायन्स थोडं तुम्ही बघून घ्या, सायन्स थोडं हार्ड आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये मग डेफिनेशन विचारत होतं, त्याच्यानंतर टर्म, कॉन्सेप्ट, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये विचारत होते, ठीक आहे. सो केमिस्ट्रीमध्ये जास्त क्वेश्चन होते. तर केमिस्ट्रीमध्ये तुम्ही मग रिॲक्शन म्हणा, त्याच्यानंतर रिॲक्शनमध्ये म्हणलं तर रेडॉक्स रिॲक्शन, त्याच्यानंतर मग रेड्यूस रिॲक्शन, ठीक आहे. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये पिरियडिक टेबलचे एलिमेंट्स, ठीक आहे. त्याच्यानंतर फिजिक्समध्ये बघितलं तर मग तुमचं न्यूटन्स लॉ विचारत होता. त्याच्यानंतर मग थर्मोडायनामिक्सचे लॉ, स्ट्रेस आणि स्ट्रेन थेअरीवर प्रश्न होते. मला तर 2 प्रश्न होते स्ट्रेन थेअरीवर. त्याच्यानंतर मग बायोलॉजीवर सुद्धा प्रश्न आहे. तर त्याच्यामध्ये मग प्राणी वर्गीकरण असेल तुमचा, आर्थ्रोपोडा, मोल्युस्का, पोरिफेरा, ठीक आहे. त्याच्यानंतर मग हेमिकॉर्डाटा, इकायनोकार्माडाटा, त्याच्यानंतर मग तुमचं काय
मोलुस्का वगैरे यांची मग बॉडी स्ट्रक्चर कशी आहे त्याच्यावर प्रश्न होता. मला मोलुस्का आणि आर्थ्रोपोडा यांचं बॉडी स्ट्रक्चर ओपन सर्क्युलेटरी आहे की क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम आहे याच्यावर प्रश्न होता. ठीक आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही प्लांट क्लासिफिकेशन म्हणजे प्राणी वर्गीकरण आणि वनस्पती वर्गीकरण म्हणजे प्लांट क्लासिफिकेशन हे दोन्ही मुद्दे चांगल्या प्रकारे वाचून ठेवा. त्याच्यानंतर ह्युमन बॉडी बद्दल तुम्ही थोडं वाचून ठेवा. ब्रेन म्हणा, हार्ट म्हणा, ठीक आहे, किडनी याची प्रोसिजर काय आहे, समोरच्या शिफ्टला याच्यावर प्रश्न येऊ शकतात. त्याच्यामुळे हे मुद्दे कव्हर करून ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर मग पर्यावरणावर प्रश्न होते. पर्याय प्रश्न होते सीओपी वगैरे हवामान परिषद कुठे झाल्या. ठीक आहे. सीओपी आता 29वी कुठे तर अझरबैजान. ठीक आहे. बाकू येते. त्याच्यानंतर मग 28 कुठे मागच्या शिफ्टला विचारलं होतं की 28 कुठे झाली होती आणि त्याच्या आधीच्या शिफ्टला विचारलं होतं की सीओपी 26 कुठे झाली होती. त्याबद्दल मुद्दे मी खाली दिलेले आहेत. ठीक आहे. तर पुन्हा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल याच्यावर पहिल्या दिवशी 2-4 प्रश्न आले होते. ठीक आहे. तर ते 17 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहे त्याच्यावर कोणताही प्रश्न विचारू शकतो. त्याच्यामुळे ते सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल तुम्ही चांगल्या प्रकारे वाचून ठेवा. त्याच्यानंतर मग पर्यावरणासंबंधी जे सर्व प्रकल्प आहेत जसा मगर प्रकल्प कधीचा 1970चा, त्याच्यानंतर हत्ती प्रकल्प कधीचा तर 1992चा, व्याघ्र प्रकल्प 1972चा, त्याच्यानंतर प्रोजेक्ट लाईन जो आहे आपला 2010 मध्ये सुरू झाला त्याबद्दल. ठीक आहे. तर या सर्व माहिती तुम्ही वाचून ठेवाव्या. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपण थोडं बघू ज्याच्यावर थोडा पार्टीचा ट्रेंड सुरू आहे. तर ते राज्य मंत्रिमंडळ यांची यादी. ठीक आहे. राज्य मंत्रिमंडळ यांची यादी. ठीक आहे. तर सुरुवातीलाच कोण तर आपले देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस. तर हे काय तर गृह ऊर्जा मंत्री आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आपले एकनाथ शिंदे काय आहेत तर हे नगर विकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. त्याच्यानंतर मग अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत तर आपल्याला माहितच आहेत कोण कोण, एकनाथ शिंदे आणि अजित पवार. ओके. सो अजित पवार यांना काय तर अजित पवार हे वित्त नियोजन, राज्य उत्पादन शुल्क आणि अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण हे पद यांच्याकडे आहेत. ठीक आहे. आता अन्न नागरी पुरवठा आता यांना छगन भुजबळ यांची नियुक्ती झाली आहे कधी जुलै महिन्यामध्ये. ठीक आहे. मला काल प्रश्न होता छगन भुजबळ यांच्यावर. त्याच्यानंतर मग चंद्रशेखर बावनकुळे काय तर महसूल मंत्री आहेत. त्याच्यानंतर मग राधाकृष्ण विखे पाटील काय तर हे जलसंपदा मंत्री आहेत. त्याच्यानंतर मग हसन मुश्रीफ काय तर हे आपले वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत. त्यांच्या चंद्रकांत पाटील काय तर हे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आपले कोण गिरीश दत्तात्रय महाजन हे काय तर जलसंपदा मंत्री आहेत. त्याच्यानंतर गणेश नाईक हे काय तर वन मंत्री आहेत. त्याच्यानंतर गुलाबराव पाटील हे काय तर पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री आहेत. त्याच्यानंतर कोण दादाजी भुसे हे काय तर शालेय मंत्री आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मग संजय राठोड काय तर हे मृद व जलसंधारण मंत्री आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मग मंगल प्रभात लोढा जे आहे ते काय तर कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता मंत्री आहेत. ठीक आहे. उदय सामंत काय तर हे उद्योग व मराठी भाषा मंत्री आहेत. त्याच्यानंतर मग हे आपले कोण जयकुमार रावल. कोण जयकुमार रावल काय तर हे सॉरी एक मिनिट जयकुमार रावल काय तर हे आपले जयकुमार रावल काय तर हे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पंकजा मुंडे काल विचारला होता. ठीक आहे. पहिल्या शिफ्टला विचारला होता की पंकजा मुंडे कोणत्या मंत्री आहेत तर त्या पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मग अतुल सावे हे कोणते मंत्री आहेत तर हे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री व दुग्ध विकास अपारंपरिक ऊर्जा मंत्री आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मग अशोक उईके काय तर अशोक उईके जे आहेत हे आदिवासी विकास मंत्री आहेत. ठीक आहे. शंभूराजे शिवराज देसाई काय तर पर्यटन, खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण मंत्री आहेत. त्याच्यानंतर आशिष शेलार काय तर हे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यालय मंत्री आहेत, सांस्कृतिक कार्य मंत्री आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मग कोण दत्तात्रय भरणे काय तर क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक आणि विकास मंत्री आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आदिती तटकरे कोणत्या मंत्री आहेत तर महिला व बालविकास मंत्री आहेत. त्याच्यानंतर मग शिवेंद्र भोसले कोणते मंत्री आहेत तर हे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. ठीक आहे. माणिकराव कोकाटे कोणते मंत्री आहेत तर हे कृषी मंत्री आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मग जयकुमार कोण गोरे. जयकुमार गोरे कोणते मंत्री आहेत तर हे ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर कोण नरहरी झिरवाड हे कोणते मंत्री आहेत तर अन्न औषध व प्रशासन मंत्री आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मग संजय सावकारे कोणते मंत्री आहेत तर वस्त्रोद्योग मंत्री आहेत. त्याच्यानंतर मग संजय शिरसाट कोणते मंत्री आहेत तर सामाजिक न्याय मंत्री आहेत. त्याच्यानंतर प्रताप सरनाईक कोणते मंत्री आहेत. प्रताप सरनाईक हे परिवहन मंत्री आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर भरत गोगावले कोणते मंत्री आहेत तर रोजगार हमी योजना, फलोत्पादन, खारभूमी विकास मंत्री ते आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मग तुमचे कोण मकरंद पाटील
मकरंद जाधव पाटील काय तर मदत व पुनर्वसन मंत्री आहेत. त्याच्यानंतर नितेश राणे काय तर तुमचे मत्स्य व्यवसाय व बंदरे या खात्याचे ते मंत्री आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मग कोण आकाश फुंडकर हे काय तर कामगार मंत्री आहेत. त्याच्यानंतर कोण बाबासाहेब पाटील हे काय तर सहकार मंत्री आहेत. त्याच्यानंतर कोण प्रकाश आंबेडकर हे काय तर प्रकाश आंबेडकर काय तर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मग राज्यमंत्री तेवढे काही महत्वाचे नाही. तर अशा प्रकारे हे सगळे मंत्रिमंडळ तुम्ही एकदा पाहून घ्या. मी याची पीडीएफ टाकली टेलिग्राम चॅनलला प्रशिक 2310, तिथं तुम्ही बघू शकता. ओके. त्याच्यानंतर मग आपण जे भारताचं म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळ आहे कॅबिनेट, त्याच्याबद्दल आपण माहिती बघू. सो भारताचे पंतप्रधान कोण आहेत तर आपले नरेंद्र मोदी, ज्यांचा काल वाढदिवस होता. ठीक आहे. नरेंद्र मोदी जे 75 वर्षाचे झाले आहेत. ठीक आहे. तर यांच्याकडे कोणकोणती खाते आहेत तर कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्री आहेत ते, अणुऊर्जा विभाग त्यांच्याकडे आहे. त्याच्यानंतर अंतराळ विभागाचे ते मंत्री आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्व महत्वाचे व धोरणात्मक जे मुद्दे आणि सर्व महत्वाचे धोरणात्मक मुद्दे आणि कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेली इतर खाते कोणाला असतात तर ते पंतप्रधानांना असतात. ठीक आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा बघू. आता कॅबिनेट मंत्री याच्यावरती प्रश्न विचारत आहे. ठीक आहे. भारताचे कॅबिनेट मंत्री. ठीक आहे. मला रसायन मंत्री विचारलं होतं. ठीक आहे. तो माझा प्रश्न चुकला. तर राजनाथ सिंग हे काय तर संरक्षण मंत्री आहेत. ठीक आहे. अमित शहा काय तर गृहमंत्री आणि सहकार मंत्री आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर नितीन गडकरी काय तर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आपल्या निर्मला सीतारामन काय तर या अर्थमंत्री आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री आहेत. त्याच्यानंतर मग शिवराज सिंग चौहान काय तर हे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री आणि ग्रामीण विकास मंत्री आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मग डॉक्टर सुब्रमण्यम जयकर काय तर हे परराष्ट्र मंत्री आहेत. परराष्ट्र मंत्री आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मग श्री जगत प्रकाश नड्डा हा प्रश्न मला आला होता की ते रसायन आणि खाते मंत्री कोण आहेत तर श्री जगत प्रकाश नड्डा. मला फक्त ते आरोग्य मंत्री आहेत एवढं लक्षात होतं, पण रसायन मंत्री लक्षात नव्हतं. त्याच्यामुळे हे मुद्दे तुम्ही चांगल्या प्रकारे वाचून घ्या. ठीक आहे. श्री जगत प्रकाश नड्डा हे काय तर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तर आहेतच, त्यासोबतच ते काय तर रसायन आणि खते मंत्री सुद्धा आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर श्री मनोहरलाल खट्टर जे आहेत ते काय तर गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री आहेत आणि ऊर्जा मंत्री सुद्धा आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मग HD कुमारस्वामी जे आहेत, कोण HD कुमारस्वामी हे काय तर अवजड उद्योग मंत्री आणि पोलाद मंत्री आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर जे पियुष गोयल आहेत, पियुष गोयल हे काय तर वाणिज्य आणि उद्योग मंत्री आहेत. त्याच्यानंतर धर्मेंद्र प्रधान हे काय तर शिक्षण मंत्री आहेत. त्याच्यानंतर मग जितन राम मांझी हा एका शिफ्टला आला होता. जितन राम मांझी तर हे काय तर सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री आहेत. ठीक आहे. मग त्यानंतर मग आपले कोण राजीव रंजन सिंग किंवा मग त्यांना उर्फ लल्लन सिंग म्हणतात हे काय तर पंचायत राज मंत्री आहेत आणि काय तर मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री सुद्धा आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मग बघितलं तर आपले सर्बानंद सोनोवाल काय तर हे बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर डॉक्टर वीरेंद्र कुमार काय तर हे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मग कोण आपले किंजरापू राममोहन नायडू हे काय तर नागरी विमान वाहतूक मंत्री आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रल्हाद जोशी काय तर हे ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री आहेत आणि पुन्हा काय तर हे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री सुद्धा आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मग कोण जुवाल ओराम काय तर हे आदिवासी व्यवहार मंत्री आहेत. कोण जुवाल ओराम. त्याच्यानंतर कोण श्री गिरिराज सिंग हे काय तर वस्त्रोद्योग मंत्री आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मग कोण अश्विनी वैष्णव काय तर हे रेल्वे मंत्री आहेत, माहिती आणि प्रसारण मंत्री आहेत आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री सुद्धा आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मग श्री ज्योतिरादित्य सिंधिया हे काय तर दूरसंचार मंत्री आणि काय तर ईशान्य विकास मंत्री सुद्धा ते आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर कोण तर आपले भूपेंद्र यादव. ठीक आहे. भूपेंद्र यादव काय तर पर्यावरण, वन आणि हवामान बद्दल मंत्री आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर काय गजेंद्र सिंग शेखावत हे काय तर संस्कृती आणि पर्यटन मंत्री आहेत. गजेंद्र शेखावत. त्याच्यानंतर मग कोण श्रीमती अन्नपूर्णा देवी ह्या कोण आहे तर महिला आणि बालविकास मंत्री आहेत. कोण श्रीमती अन्नपूर्णा देवी. त्याच्यानंतर मग आपले कोण किरण रिजिजू कोण आहे तर हे संसदीय कामकाज मंत्री आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री आहेत. कोण किरण रिजिजू. त्याच्यानंतर मग हरदीप सिंग पुरी हे काय तर पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री आहेत. त्याच्यानंतर मग डॉक्टर मनसुख मांडविया काय तर कामगार आणि रोजगार मंत्री आणि युवा व्यवहार क्रीडा मंत्री आहेत.
ठीक आहे. त्याच्यानंतर मग कोण, श्री जी किशन रेड्डी हे कोण आहेत तर कोळसा मंत्री आणि खाण मंत्री आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघितलं तर मग चिराग पासवान. चिराग पासवान काय तर हे अन्न प्रक्रिया आणि उद्योग मंत्री आहेत. त्याच्यानंतर श्री आर पाटील हे काय तर जलशक्ती मंत्री आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आता बघू याच्यावर सुद्धा प्रश्न विचारत आहे, आंतरराष्ट्रीय परिषदा 2024-25. ठीक आहे. तर G7ची जी शिखर परिषद आहे 2025 ही कुठे झाली तर कॅनडा इथे झाली. कुठे झाली? कॅनडा. G7 शिखर परिषद कुठे झाली? कॅनडाला झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर मग G20 शिखर परिषद कुठे झाली 2025 ची तर ही झाली दक्षिण आफ्रिका इथे झाली. ठीक आहे. G20 कुठे झाली? दक्षिण आफ्रिकेला. त्याच्यानंतर ब्रिक्स जी शिखर परिषद आहे 2025 ही कुठे झाली? ब्राझील इथे झाली. ठीक आहे. कुठे झाली? ब्रिक्सची शिखर परिषद 2025 ची ब्राझील इथे झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वाड शिखर परिषद कुठे झाली तर 2025 ची ही भारतामध्ये झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आशियन शिखर परिषद 2024 कुठे झाली तर ही लाओस इथे झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर मग स्कोची शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन शिखर परिषद कुठे झाली तर कझाकस्तान इथे झाली. कुठे? कझाकस्तान. ठीक आहे. त्याच्यानंतर मग नाटोची शिखर परिषद कुठे झाली 2024 ची तर ती झाली वॉशिंग्टन DC इथे झाली होती 2024. आणि 2025 ची कुठे झाली तर हेग नेदरलँड इथे झाली. ठीक आहे. नाटोची शिखर परिषद 2025 कुठे तर हेग नेदरलँड इथे झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर मग हे बिमस्टेक 6वी बिमस्टेक शिखर परिषद 2025 कुठे झाली तर बँकॉक थायलंड येथे झाली. बिमस्टेक परिषद कुठे झाली? थायलंड येथे झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर मग COP वर खूप प्रश्न विचारतात, त्याच्यामुळे COP चांगल्या प्रकारे करून ठेवा. ठीक आहे. COP 30 2025 ची कुठे झाली तर ही ब्राझील इथे झाली. ठीक आहे. कुठे? COP 30 2025 ची कुठे झाली तर ब्राझील इथे झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर मग COP 29 2024 कुठे झाली तर बाकू अझरबैजान. ठीक आहे. कुठे झाली? COP 29. आधीच्या एक्झामला विचारलं होतं COP 26 आणि COP 28 विचारलाय. ठीक आहे. त्या अनुषंगाने तुम्ही सगळ्या COP 26 पासून तर 30 पर्यंत चांगल्या प्रकारे वाचून ठेवा त्या कुठे झाल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर मग इंटरपोल गव्हर्नन्स कमिटी ही कुठे झाली 2025 ची तर ही UAE ला झाली. ठीक आहे. संयुक्त अरब अमिरातला इथे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग साहित्य संमेलनाबद्दल थोडीशी माहिती करून ठेवा, ही फार महत्वाचा मुद्दा आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. ठीक आहे. तर 2022 चे जे 96 होते ते कुठे झाले? वर्धा इथे झाले. आणि त्याचे अध्यक्ष कोण होते तर नरेंद्र चप्पडगावकर. अध्यक्ष कोण होते? नरेंद्र चप्पडगावकर. त्याच्यानंतर 2023 जे 97वा राष्ट्रीय संमेलन होता, अखिल भारतीय राष्ट्रीय संमेलन होतं. ठीक आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं ते कुठे झालं तर जळगाव इथे झालं. ठीक आहे. जळगाव इथे झालं. आणि त्याचे अध्यक्ष कोण होते तर आपले डॉक्टर रवींद्र शोभणे. कोण होते अध्यक्ष? डॉक्टर रवींद्र शोभणे. त्याच्यानंतर मग 2024 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे झालं? हा महत्वाचा मुद्दा आहे. तर कुठं? स्थळ दिल्ली येथे झाला. अध्यक्ष कोण होत्या? तारा भवाडकर या होत्या. ठीक आहे. आणि आता समोर कुठे होणार आहे 2025 चे तर 2025 चे कुठे होणार आहे? 99 अधिवेशन तर हे सातारा इथे होणार आहे. आणि त्याचे अध्यक्ष कोण आहेत तर विश्वास पाटील हे होणार आहेत. ठीक आहे. साताऱ्याला चौथ्यांदा हे अधिवेशन भरत आहे. ओके. सो नेक्स्ट मुद्दा बघू आपण. आता इथं मी थोडं संयुक्त राष्ट्राची हवामान परिषद आहे, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज COP, त्याच्याबद्दल थोडी माहिती दिलेली आहे. ठीक आहे. संयुक्त राष्ट्राची हवामान परिषद, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज. ठीक आहे. तर 26वी जे 2021 ला हा प्रश्न विचारला होता कुठे झाली तर ग्लासगो, युनायटेड किंगडम. ठीक आहे. स्कॉटलँड. ठीक आहे. त्याच्यानंतर काय? COP 27 ही कुठे झाली तर ही इजिप्तला झाली. COP 27 2022 ची कुठे झाली तर इजिप्तला झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर मग COP 28 जे 2023 चे आहे तर ही कुठे झाली? युनायटेड अरब एमिरेट्स. ठीक आहे. UAE इथे झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर मग COP 29. ठीक आहे. COP 29 2024 ही कुठे झाली तर बाकू अझरबैजान इथे झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर COP 30. COP 30 कुठे होणार आहे तर ही ब्राझील इथं बेलेम इथे बेलेम या शहरात होणार आहे. ठीक आहे. ब्राझील या देशात. ठीक आहे. कुठं? बेलेम या शहरामध्ये. COP 30 कुठे आहे तर ब्राझील येथे होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचे मुद्दे बघू आपण. तर काही महत्वाचे पुरस्कार बघू. काही महत्वाचे पुरस्कार जे आहेत ते आपण आता बघू. तर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025 हा कोणाला मिळाला आहे तर बानू मुश्ताक यांच्या हात लॅम्प या कादंबरीला मिळाला आहे. जी कोणत्या भाषेत आहे तर ती कन्नड भाषेमध्ये आहे. ठीक आहे. तर बानू मुश्ताक यांना काय मिळाला आहे तर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025 मिळालेला आहे. त्यानंतर मग जो 58व्या ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर जगद्गुरू रामभद्राचार्य आणि कोण आपले पुन्हा जे आपले गुलजार आहेत त्यांना सन्मानित करण्यात आलं. यांना संस्कृत भाषेसाठी आणि त्यांना उर्दू भाषेसाठी 58वा ज्ञानपीठ पुरस्कार. आणि आता 59वा कोणाला मिळाला आहे तर
शुक्ला यांना मिळालेला आहे. ठीक आहे, छत्तीसगडचे आहेत. त्यांना 59वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग जागतिक शिक्षण पुरस्कार 2025 कोणाला मिळाला आहे तर मोहम्मद इम्रान खान मेवाती यांना काय मिळाला आहे, जागतिक शिक्षण पुरस्कार 2025 मिळालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग 2025चा जो आहे 2025चा कोण व्हर्च्युअल दलित साहित्य पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर पी शिवकामी यांना देण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणता पहिला जंगल बेल्स पुरस्कार कोणाला प्राप्त झाला आहे तर भावना मेनन यांना प्राप्त झालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग कोणता 2025चा जो गोल्ड मर्क्युरी पुरस्कार आहे तो कोणाला देण्यात आला आहे तर दलाई लामा यांना देण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग कोणता 67वा महाराष्ट्र केसरी स्पर्धा जी आहे त्याचा विजेता कोण ठरला आहे तर तो पृथ्वीराज मोहोळ ठरलेला आहे. कोण? पृथ्वीराज मोहोळ 67वा महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता 2025 मध्ये जी झाली होती. त्याच्यानंतर मग बाल साहित्य पुरस्कार जो आहे 2025चा विजेते कोण आहे तर सुरेश सावंत हे आहेत. कोण आहे? सुरेश सावंत हे बाल साहित्य पुरस्कार 2025 चे विजेते आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मग महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 ला कोणाला देण्यात आला तर राम सुतार यांना देण्यात आला. ते 100 वर्षाचे आहेत. ठीक आहे. तर त्यांना हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 देण्यात आला. ठीक आहे. त्याच्यानंतर मग बघितलं तर 2025चा काय गोल्ड मर्क्युरी पुरस्कार कोणाला प्राप्त झालाय तर तेनजिंग गॅस्तो. ठीक आहे. 2025चा गोल्ड मर्क्युरी पुरस्कार कोणाला प्राप्त झालाय तर तेनजिंग गॅस्तो यांना प्राप्त झालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग काय तर ॲबल पारितोषिक जो आहे 2025चा याला कोणाला सन्मानित करण्यात आले तर मसाकी काशीवारा यांना सन्मानित करण्यात आलाय. ठीक आहे. ॲबल पारितोषिक 2025 कोणाला मिळाला आहे तर मसाकी काशीवारा यांना मिळालेला आहे. ओके. त्याच्यानंतर मग तर प्रवासी भारतीय पुरस्कार काय प्रवासी भारतीय पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला तर डॉक्टर सय्यद अनवर खुर्शीद. प्रवासी भारतीय पुरस्कार 2025 कोणाला प्राप्त झालाय तर डॉक्टर सय्यद अनवर खुर्शीद यांना प्राप्त झालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग संगीत कला निधी पुरस्कार जो आहे कोणता संगीत कला निधी पुरस्कार 2025 कोणाला प्राप्त झालाय तर आर के श्रीकुमार यांना प्राप्त झालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग जो कोणता निळू फुले कृतज्ञता सन्मान 2025 कोणाला मिळाला तर प्रसाद ओक यांना मिळाला आहे. हे मराठी ऍक्टर आहेत. ठीक आहे. तुम्ही जर महाराष्ट्राची हास्य जत्रा जर बघत असाल तिथे जे जज आहेत ठीक आहे सई तामणकरच्या साईडला बसतात तर ते प्रसाद ओक आहेत. ठीक आहे. त्यांना निळू फुले कृतज्ञता सन्मान 2025 प्राप्त झालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग कोण विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2024 कोणाला प्राप्त झालाय तर रावसाहेब रंगराव बोराडे. ठीक आहे. रावसाहेब रंगराव बोराडे यांना काय तर विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2024 प्राप्त झालेला आहे. ठीक आहे. ठीक आहे. विनोद कुमार शुक्ल यांना कितवा तर 59वा काय ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला तर विनोद कुमार शुल्क यांना मिळाला आहे. इकडे विनोद कुमार शुक्ला पाहिजे होता. ठीक आहे. त्याच्यानंतर मग जो 2024चा मातृभूमी साहित्य पुरस्कार आहे तो कोणाला मिळाला तर सारा जोसेफ यांना मिळालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग 2024चा जो बुकर पुरस्कार आहे कोणाला प्राप्त झाला तर सामंता हर्वे यांच्या कोणत्या पुस्तकाला ऑर्बिटल या पुस्तकाला काय मिळाला आहे तर कोणता 2024चा बुकर पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. तर काय दानिश सिद्दीकी पत्रकारिता करिता पुरस्कार 2025 कोणाला प्राप्त झाला आहे तर वैष्णवी राठोड यांना दानिश सिद्दीकी पत्रकारिता पुरस्कार 2025 प्राप्त झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर मग जो जागतिक अन्न पुरस्कार आहे 2025चा तो कुणाला मिळाला आहे तर मारियांगेला हंगरिया. कुणाला? मारियांगेला हंगरिया. या कुठल्या आहेत तर त्या ब्राझीलच्या आहेत. ठीक आहे. ब्राझीलच्या कोण मारियांगेला हंगरिया यांना कोणता पुरस्कार मिळाला आहे तर जागतिक अन्न पुरस्कार 2025 हा मिळालेला आहे. ओके. सो नेक्स्ट बघू आपण. त्याच्यानंतर मग लता मंगेशकर पुरस्कार 2025 कुणाला मिळाला तर कुमार मंगलम बिर्ला यांना काय मिळाला आहे तर लता मंगेशकर पुरस्कार 2025 मिळालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आताच बघितलं आपण 59वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला. ठीक आहे. विनोद कुमार शुक्ला. त्याच्यानंतर मग संयुक्त राष्ट्र संघाचा पर्यावरण कार्यक्रम संघटनेचा चॅम्पियन ऑफ द अर्थ हा पुरस्कार जो आहे तो कोणाला मिळाला तर डॉक्टर माधव गाडगीळ यांना मिळालेला आहे. काय मिळाला आहे तर संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम संघटनेचा चॅम्पियन ऑफ द अर्थ हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. कुणाला? डॉक्टर माधव गाडगीळ यांना. ओके. सो नेक्स्ट जो आहे जेसीबी पुरस्कार साहित्य 2024 कोणाला मिळाला आहे तर उपमन्यू चॅटर्जी यांना काय मिळाला आहे तर जेसीबी पुरस्कार 2024 मिळालेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आता प्रमुख नेमणुका बघू आपण.
तर कोण अजय भूषण प्रसाद पांडे. ठीक आहे, अजय भूषण प्रसाद पांडे. ठीक आहे, तर अजय भूषण प्रसाद पांडे हे काय झाले तर आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेचे काय झाले उपाध्यक्ष झालेले आहेत. ठीक आहे, कोण अजय भूषण प्रसाद पांडे हे काय झाले तर काय झाले ते उपाध्यक्ष झालेत कशाचे पायाभूत आशियाई आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेचे ते काय झाले आहेत तर उपाध्यक्ष झालेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतरचा मुद्दा बघू आपण. तर आशियाई जे पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक आहे. ठीक आहे, हिची स्थापना कधी झाली आहे तर 16 जानेवारी 2016 येथे 16 झाली आहे. तिचं मुख्यालय कुठे आहे तर बीजिंग चीन येथे आहे. ठीक आहे, सदस्य किती आहे 110 देश आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतरचा मुद्दा बघू. तर जे कोण न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी हे काय झाले तर 23वे कायदा आयोगाचे अध्यक्ष झालेले आहेत. ठीक आहे, काय झाले तर हे काय झाले आहेत एक मिनिट. तर दिनेश माहेश्वरी काय झाले तर 23व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष झालेले आहेत. ठीक आहे, 23वा कायदा आयोग कोण दिनेश माहेश्वरी कधी झाले तर 15 एप्रिल 2025 रोजी ते झालेले आहेत. त्याच्यानंतर मग इस्रोचे काय इस्रोचे नवीन अध्यक्ष कोण झाले 10वे अध्यक्ष डॉक्टर व्ही नारायण हे झालेत. कोण डॉक्टर व्ही नारायण काय झाले इस्रोचे 10वे अध्यक्ष झालेले आहेत. ओके, याच्या आधी कोण होते तर सोमनाथ होते. ठीक आहे, तर यानं इस्रोची स्थापना तुम्ही लक्षात ठेवा. इस्रोची स्थापना कधी झाली तर 15 ऑगस्ट 1969 ला इस्रोची स्थापना झालेली आहे. तिचे मुख्यालय कुठे आहे तर बेंगळूर कर्नाटक इथे आहे. ओके, सो नेक्स्ट मुद्दा बघू आपण. तुहिन कांता पांडे हे काय झाले तर तुहिन कांता पांडे काय झाले तर सेबीचे अध्यक्ष झालेले आहेत. ठीक आहे, कितवे 11वे अध्यक्ष ते झालेले आहेत. ठीक आहे, तुहिन कांता पांडे. ठीक आहे, सेबीचे अध्यक्ष झालेले आहेत. ठीक आहे, आधी कोण होती तर माधवीपुरी बुच ह्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. कोण सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या तर माधवीपुरी बुच. आणि आता 11वे अध्यक्ष कोण झाले तर तुहिन कांता पांडे हे सेबीचे नवीन अध्यक्ष झालेले आहेत. ठीक आहे, सेबीची स्थापना कोणत्या शिफारशीने आहे तर GS पटेल या समितीच्या शिफारशीनुसार सेबीची स्थापना झालेली होती. ठीक आहे, कधी स्थापना झाली होती तर 12 एप्रिल 1988. तिचे मुख्यालय कुठे आहे मुंबई. ठीक आहे, आणि त्याला संवैधानिक दर्जा कधी देण्यात आला तर 31 जानेवारी 1992 ला त्याला वैधानिक दर्जा देण्यात आलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मग जे व्ही सुब्रमण्यम आहेत ते काय झाले तर मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष झालेले आहेत. ठीक आहे, ते सर्वोच्च न्यायालयाचे कोण माजी न्यायाधीश व्ही सुब्रमण्यम यांचे काय झाले तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष म्हणून काय नियुक्ती करण्यात आली आणि हे कितवे अध्यक्ष आहेत तर 9वे अध्यक्ष आहेत. ठीक आहे, तर मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर व्ही सुब्रमण्यम हे आहेत. ओके, सो नेक्स्ट मुद्दा बघू आपण. तर राष्ट्रीय मानवी हक्क आयोग याची स्थापना कधी झाली आहे तर 12 ऑक्टोबर 1993 ला त्याची स्थापना झाली आहे. त्याचं मुख्यालय कुठे आहे तर नवी दिल्ली येथे आहे. ठीक आहे, घोषवाक्य काय आहे तर सर्वे भवन्तु सुखिना. ठीक आहे, सर्वे भवन्तु सुखिना. ठीक आहे, हे त्याचं काय घोषवाक्य आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये एक अध्यक्ष आणि 5 सदस्य असतात. ठीक आहे, अध्यक्ष कोण असतात तर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश किंवा न्यायाधीश अध्यक्ष असतात. आणि पहिले अध्यक्ष कोण होते तर न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा हे राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. ओके, त्याच्यानंतर मग हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. संजय मल्होत्रा काय झाला तर आरबीआयचे काय झाल्यात गव्हर्नर झालेले आहेत. ठीक आहे, संजय मल्होत्रा काय झाले तर आरबीआयचे गव्हर्नर झाले. कितवे 26वे गव्हर्नर झाले. त्याच्या आधी कोण होते तर शक्तिकांत दास यांच्या जागी कोण संजय मल्होत्रा हे आरबीआयचे गव्हर्नर झाले 26वे. ओके, ठीक आहे, त्याच्यानंतर मग आपण नेक्स्ट मुद्दा बघू. तर आरबीआयची स्थापना कधी झाली तर आरबीआयची स्थापना 1 एप्रिल 1935 मध्ये झाली. ठीक आहे, त्याचं मुख्यालय कुठे आहे मुंबई. ठीक आहे, शिफारस कोणाची होती तर हिल्टन यंग आयोग. कधी शिफारस होती 1926 ची. ठीक आहे, कायदा कधीचा होता 1934 चा कायदा होता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा. ठीक आहे, त्याची विभागीय कार्यालय कुठे आहेत आरबीआयचे तर कोलकाता, मुंबई, दिल्ली आणि चेन्नई इथे आहे. ठीक आहे, आरबीआयचे प्रतीक आहे तर वाघ आणि पामट्री हे काय त्याचं प्रतीक आहे. ठीक आहे, पहिले गव्हर्नर कोण होते तर स्मिथ होते. ठीक आहे, आणि पहिले भारतीय गव्हर्नर कोणते सी.डी. देशमुख हे पहिले भारतीय गव्हर्नर होते. ठीक आहे, राष्ट्रीयकरण कधी झालं होतं याच्यावर सुद्धा प्रश्न फार जास्त प्रमाणात विचारतो. तर 1937 मध्ये 1949 मध्ये काय झालं होतं राष्ट्रीयकरण झालं होतं. तर 1937 मध्ये काय झालं होतं तर कलकत्त्याहून मुंबईला तिचे स्थलांतर झाले. ठीक आहे, आणि अलीगडचे गव्हर्नर तुम्ही थोडी लक्षात ठेवा. 22वे कोण सुबाराव, त्याच्यानंतर 23वे कोण तर रघुराम राजन, 24वे कोण तर उर्जित पटेल आणि 25वे कोण तर शक्तिकांत दास आणि आता 26वे कोण तर हे आपले कोण संजय मल्होत्रा. ठीक आहे, कोण संजय मल्होत्रा काय झाले आपले 26वे आरबीआय गव्हर्नर झालेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतरचा मुद्दा बघू आपण.
कोण आता शेली बॅचवे. शेली बॅचवे काय झाल्या तर राष्ट्रकुलाच्या महासचिव झालेल्या आहेत. कोण? शेली बॅचवे या काय 1 एप्रिल पासून काय झाल्या राष्ट्रकुलाच्या महासचिव झालेल्या आहेत. ओके. सो या पहिल्या आफ्रिकन महिला ठरलेल्या आहेत. ठीक आहे. राष्ट्रकुल महासचिव पदाची सूत्रे स्वीकारणाऱ्या काय ठरल्या तर पहिल्या आफ्रिकन महिला ठरलेल्या आहेत. कोण? शेर्ली बॅचवे. ठीक आहे. राष्ट्रकुलाच्या महासचिव. ओके. त्याच्यानंतरचा मुद्दा हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न विचारू शकतो. कोण? कॅट्रिक कॅव्हेंट्री. ठीक आहे. कॅट्रिक कॅव्हेंट्री काय झाल्या तर आयओसीच्या पहिल्या अध्यक्ष झालेल्या आहेत. पहिल्या महिला अध्यक्ष झालेल्या आहेत. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या त्या कितव्या 10व्या अध्यक्ष ठरलेल्या आहेत. कोण? कॅट्रिक कॅव्हेंट्री. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या क्या त्या 10व्या अध्यक्षाने पहिल्या महिला आहेत. ओके. त्याच्यानंतरचा मुद्दा तर अभिजित शेठ. काय? अभिजित शेठ यांचं काय एनएमसीचे अध्यक्ष म्हणजे कोण? राष्ट्रीय वैद्यकीय आयोग म्हणजे नॅशनल मेडिकल कमिशनचे ते काय अध्यक्ष झालेले आहेत. कोण? अभिजित शेठ. इथं अभिजात दिलाय, अभिजित शेठ पाहिजे होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर मग सोनाली हा खूप महत्वाचा मुद्दा आहे कारण की या पहिल्या महिला झाल्या आहेत. तर सोनाली मिश्रा काय झाल्या तर रेल्वे प्रोटेक्शन फोर्स म्हणजे आरपीएफच्या काय झाल्या त्या पहिल्या महिला संचालक झालेल्या आहेत. कोण? सोनाली मिश्रा. रेल्वे संरक्षण दलाच्या त्या काय झाल्या आहेत तर पहिल्या महिला संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे. त्यांचा कार्यकाळ कधीपर्यंत आहे तर 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत त्यांचा कार्यकाळ आहे. ठीक आहे. तर आरपीएफची स्थापना कधी झाली तर आरपीएफची स्थापना कधी झाली 1957 मध्ये. त्याचं मुख्यालय कुठे आहे? नवी दिल्ली. त्याच्यानंतर त्याचं घोषवाक्य काय होतं? संघाचे सशस्त्र दल. म्हणजे हा दर्जा त्याला कधी देण्यात आला तर 1885 आणि घोषवाक्य काय तर यशो लभस्व. घोषवाक्य काय? यशो लभस्व. ठीक आहे. तर महत्वाचा मुद्दा म्हणजे काय तर सोनाली मिश्रा ज्या आहेत, सोनाली मिश्रा या काय झाल्या आरपीएफच्या पहिल्या महिला संचालक झाल्या. ठीक आहे. रेल्वे संरक्षण दलाच्या. ठीक आहे. सोनाली मिश्रा. ओके. त्याच्यानंतर मग नितीन गुप्ता जे आहेत ते काय? नितीन गुप्ता हे NFRA अध्यक्ष झाले म्हणजे काय राष्ट्रीय वित्त अहवाल प्राधिकरणाचे काय झाले ते अध्यक्ष झाले आहेत. कोण? नितीन गुप्ता. कधीपासून? 25 जुलै 2025 पासून. तर एप्रिल, मे, जून, जुलै या महिन्याचं करंट हे पार्टीमध्ये जास्त प्रमाणात विचारते. त्याच्यामुळे तुम्ही मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै पर्यंतचं जे करंट अफेअर आहे ते चांगल्या प्रकारे करून ठेवा. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर मग पराग जैन हे काय झाले तर पराग जैन हे राचे प्रमुख झालेले आहेत. कोण? पराग जैन हे काय झाले तर रिसर्च अँड एनालिसिस. ठीक आहे. या संघटनेच्या प्रमुखपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके. तर राची स्थापना कधी झाली? राची स्थापना ही 21 सप्टेंबर 1968 रोजी झाली. ठीक आहे. त्याचे मुख्यालय कुठे आहे तर नवी दिल्ली इथे आहे. आणि घोषवाक्य काय तर धर्मो रक्षती रक्षिता हे काय त्याचं घोषवाक्य आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा बघू आपण. कोण? झोऊ जियाई. कोण? झोऊ जियाई हे काय झाले तर AIIBच्या अध्यक्षा झालेल्या आहेत. ठीक आहे. चीनच्या माजी अर्थमंत्री झोऊ जियाई या काय झाल्या 24 जून 2025 पासून काय झाल्या तर त्या इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या काय झाल्या अध्यक्ष झालेल्या आहेत. ओके. आणि त्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरलेल्या आहेत. कितव्या? पहिल्या महिला अध्यक्ष ठरलेल्या आहेत. त्याच्यामुळे हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. कोण? झोऊ जियाई काय झाल्या तर AIIBच्या अध्यक्षा झाल्यात आणि त्या कितव्या? पहिल्या महिला अध्यक्ष ठरलेल्या आहेत. ओके. सो भ्रष्टाचाराविरुद्ध भूमिकेसाठी त्यांना काय टायगर फायटर असे टोपणनाव देण्यात आले. ठीक आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधी त्यांनी जे काही भूमिका घेतली त्यासाठी त्यांना कोणती पदवी देण्यात आली तर टायगर फायटर अशी पदवी देण्यात आली. कुणाला? झोऊ जियाई यांना. ठीक आहे. त्या AIIBच्या अध्यक्षा झालेल्या आहेत. ठीक आहे. एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या अध्यक्ष झालेल्या आहेत. त्याची स्थापना कधी आहे तर AIIBची स्थापना कधी आहे तर 16 जानेवारी 2016. त्याचं मुख्यालय चीन इथे आहे. सदस्य 110 आहेत आणि भारत संस्थापक सदस्य आहे. ओके. त्याच्यानंतर बघू आपण. टी रविशंकर काय झाले आहेत तर टी रविशंकर हे RBIचे डेप्युटी गव्हर्नर झाले आहेत. कधी? 7 जून 2025 रोजी. हे किती 16वे झाले आहेत. 16वे आयोगाचे अर्धवेळ सदस्य झाले. 16वा जो वित्त आयोग आहे त्याचे काय झाले ते अर्धवेळ सदस्य सुद्धा आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मग 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत ते पदावर राहतील. ओके. सो 16वा वित्त आयोग जो आहे त्याची स्थापना कधी झाली तर 31 डिसेंबर 2023 रोजी 16व्या वित्त आयोगाची स्थापना झाली. अध्यक्ष कोण आहे तर अरविंद पनगारिया आहे. ठीक आहे. सचिव कोण आहेत? ऋतुक पांडे. ठीक आहे. पूर्णवेळ सदस्य कोण आहे तर
एनिजाज मेथू, मनोज पांडा, ठीक आहे. आणि अर्धवेळ सदस्य कोण आहेत तर सौम्या कांती घोष, त्याच्यानंतर टी.बी. रविशंकर. आणि अंमलबजावणी कधीपासून होते याची तर 1 एप्रिल 2026. आणि कधी सबमिट करायचं तर 31 मार्च 2031 ला, ठीक आहे. त्याच्यानंतर मग हा प्रश्न पहिल्याच शिफ्ट आला होता. एनालेना बेअरबाक या काय झाल्या आहेत तर या UNGA म्हणजे युनायटेड नेशनचं जे आहे जनरल एग्रीमेंट, जनरल असेंब्लीच्या त्या काय झाल्या आहेत पुढील प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, ठीक आहे. कोण एनालेना बेअरबाक यांची काय झाली आहे तर UNGA अध्यक्ष म्हणून काय करण्यात आली, नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्या काय आमसभेच्या 5व्या महिला अध्यक्ष ठरलेल्या आहेत. कोण? एनालेना बेअरबाक, ठीक आहे. या काय झाल्या युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्लीच्या त्या प्रमुख जे 80वी बैठक होणार आहे ना, 80वी बैठक होणार आहे तिच्या त्या अध्यक्षा आहेत, ठीक आहे. कोण? आणि महिला अध्यक्ष आहेत, ठीक आहे. 5व्या महिला अध्यक्ष ठरल्या आहेत, ठीक आहे. या सभेच्या कोण? एनालेना बेअरबाक, ओके. त्याच्यानंतर मग भारताच्या जर बघितलं तर कोण? विजयालक्ष्मी पंडित या कधी 1953 ते 54 या काळात काय होत्या संयुक्त राष्ट्राच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या, ठीक आहे. संयुक्त राष्ट्राच्या काय जनरल असेंब्लीच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या भारताकडून तर विजयालक्ष्मी पंडित या होत्या. कधी? 1953 ते 54. विजयालक्ष्मी पंडित म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भगिनी आहेत, ओके. सो नेक्स्ट मुद्दा बघू. तर युनायटेड नेशन जनरल असेंब्लीची स्थापना कधी झाली तर 1945 मध्ये झाली. आणि त्याचे सदस्य आहेत 193 देश. मुख्यालय कुठे आहे तर न्यूयॉर्क, अमेरिकाला, ठीक आहे. दरवर्षी कधी तर सप्टेंबरमध्ये त्याचा वार्षिक अधिवेशन होते, ठीक आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा बघू आपण. तर सुब्रमण्यम रमन, ठीक आहे. शिव सुब्रमण्यम रमन हे काय झाले आहेत तर पेन्शन फंड आणि नियामक विकास प्राधिकरणाचे म्हणजे PFRDA चे अध्यक्ष झालेले आहेत. कोण? शिव सुब्रमण्यम रमन हे काय झाले आहेत तर पेन्शन फंड नियामक विकास प्राधिकरणाचे काय झाले आहे अध्यक्ष झाले आहेत. त्यांचा कार्यकाळ किती आहे तर 5 ते 65 वर्ष एवढा त्यांचा कार्यकाळ आहे, ओके. सो याची स्थापना कधी झाली आहे तर ही 23 ऑगस्ट 2023 ला झाली. आणि वैधानिक दर्जा कधी मिळाला तर 2014 ला वैधानिक दर्जा मिळालेला आहे. अध्यक्ष काय संरचना कशी आहे तर अध्यक्ष आणि जास्तीत जास्त 6 सदस्य असतात, ठीक आहे. ठीक आहे. पेन्शन फंड नियामक विकास प्राधिकरण, ओके. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट, ठीक आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा बघू आपण. ठीक आहे. शक्तिकांत दास काय झाले तर पंतप्रधान मोदीचे प्रधान सचिव झालेले आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर BVR सुब्रमण्यम हे काय झाले तर केंद्र सरकारने काय नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे. कधी? 24 फेब्रुवारी 2025 ला त्यांची नियुक्ती पुन्हा वाढवण्यात आलेली आहे, ठीक आहे. आता काश पटेल काय झाले तर काश पटेल हे फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या FBI संचालक याच्यामध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, ठीक आहे. ही काय तर अमेरिकेची राष्ट्रीय तपास संस्था आहे, ठीक आहे. त्याचे अध्यक्ष कोण झाले आहेत तर संचालक कोण झाले तर काश पटेल हे त्याचे काय झाले तर संचालक झालेले आहेत. कोण? काश पटेल, ओके. त्याच्यानंतर बघू आपण FBI चे ठीक आहे. तर जय शहा काय झाले आहेत तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे ते काय झाले अध्यक्ष झालेले आहेत. आणि ते सर्वात तरुण अध्यक्ष ठरलेले आहेत. जय शहा आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणजे ICC चे ते काय झाले आहेत अध्यक्ष झालेले आहेत. त्याच्यानंतर मग कोण? संजीव रंजन काय झाले तर हे आपले इंडियन ओशन रिम असोसिएशनचे ते काय झाले आहेत महासचिव झालेले आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर मग न्यायमूर्ती अरुण मिश्रा काय झाले तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, ठीक आहे. न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांची. त्याच्यानंतर मग आपले जे कोण ज्ञानेंद्र प्रताप सिंग हे काय झाले तर CRPF केंद्रीय राखीव पोलीस दल, ठीक आहे. सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स याच्या महासंचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कुणाची? ज्ञानेंद्र प्रताप सिंग यांची, ठीक आहे. ज्ञानेंद्र प्रताप सिंग यांची काय करण्यात आली आहे नियुक्ती करण्यात आली आहे CRPF चे काय महासंचालक म्हणून, ठीक आहे. त्याच्यानंतर मग कोण? न्यायमूर्ती जे देवेंद्र कुमार उपाध्याय आहेत यांची काय झालाय तर हे दिल्ली न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतली आहे. कोण? न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय हे काय झाले आहेत दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झालेले आहेत, मुख्य न्यायाधीश, ठीक आहे. त्याच्यानंतर कोण तर आपले कोण? देवजीत सौकिया काय झाले तर हे काय झाले आहेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे काय झाले ते त्यांची निवड करण्यात आली, ठीक आहे. कोणाची? देवजीत सौकिया यांची, ठीक आहे.
सदस्य म्हणून त्याची निवडणूक करण्यात आलेली आहे. कोण? देवजित सौखे यांची. त्याच्यानंतरचा मुद्दा अंजू बाबी जॉर्ज. कोण? अंजू बाबी जॉर्ज या काय झाल्या तर ऍथलीट कमिशनच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे. अंजू बाबी जॉर्ज यांची काय नियुक्ती करण्यात आली आहे तर ऍथलेटिक्स कमिशनच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर मग बहादूर सिंग सागू. बहादूर सिंग सागू यांची काय म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर भारतीय ऍथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कोणाची? बहादूर सिंग सागू यांची. ठीक आहे. त्याच्यानंतर केवन पारेख हे काय तर भारतीय वंशाचे हे काय तर त्यांना ऍपलचे काय झाले ते मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. कोण? केवन पारेख हे काय झाले तर भारतीय वंशाचे ऍपलचे मुख्य वित्तीय अधिकारी ते झालेले आहेत. ओके. त्याच्यानंतर मग भुवनेश कुमार. ठीक आहे. भुवनेश कुमार हे काय झाले तर जे आपलं आधार कार्ड असतो, ठीक आहे, युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया UIDAI चे कार्यकारी अधिकारी झालेले आहेत. कोण? भुवनेश कुमार हे काय झाले तर UIDAI चे काय झाले कार्यकारी अधिकारी CEO झालेले आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मग श्रीराम कृष्णन हे काय झाले आहेत तर जे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहे ना यांच्या काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावरील काय वरिष्ठ धोरण सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके. कोण? श्रीराम कृष्णन हे काय तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावरील काय वरिष्ठ धोरण सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके. सो नेक्स्ट मुद्दा बघू आपण. राजीव मेहता. आता राजीव मेहता काय झाले तर राजीव मेहता हे काय झाले तर फेन्सिंग कॉन्फेडरेशन ऑफ एशियाचे काय झाले ते महासचिव झालेले आहेत. कोण? राजीव मेहता. कुठं? ताशकंद उझबेकिस्तान येथे झालेल्या महासभेत काय राजीव मेहता यांची काय तर फेन्सिंग कॉन्फेडरेशन ऑफ एशियाचे महासचिव म्हणून निवड करण्यात आलेली आहे. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर बघू आपण मदन लोकूर. ठीक आहे. मदन लोकूर काय झाले आहेत तर संयुक्त राष्ट्राच्या अंतर्गत न्याय परिषदेचे ते अध्यक्ष झालेले आहेत. ठीक आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत. कोण? मदन लोकूर हे काय झाले आहेत तर संयुक्त राष्ट्राच्या म्हणजे युनायटेड नेशनच्या जे अंतर्गत न्याय परिषद आहे, ठीक आहे, त्याचे काय झाले ते अध्यक्ष झालेले आहेत. कोण? मदन लोकूर. त्याच्यानंतर कोण? नेटुंबो नंदी नदैत्वाहा. कोण? नेटुंबो नदी नदैत्वाहा हे काय झाले तर नामिबियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष झालेल्या आहेत. कोण? नेटुंबो नदी नदैत्वाहा या काय झाल्या तर नामिबियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष झालेल्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर जय शाह हे काय झाल्या तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. ठीक आहे. इंटरनॅशनल क्रिकेट क्लबचे ते काय झाले अध्यक्ष झालेले आहेत. सर्वात तरुण आणि 5वे भारतीय. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू आपण अण्णा बनसोडे. आता हे अण्णा बनसोडे काय झाले तर अण्णा बनसोडे काय विधानसभाचे उपाध्यक्ष झालेले आहेत. ठीक आहे. वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर मुकेश खुल्लर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठीक आहे. वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? मुकेश खुल्लर. ठीक आहे. महाराष्ट्र राज्यातील जे स्वराज्य संस्थांच्या निधी वाटपाचे सूत्र ठरवण्यासाठी नेमण्यात आलेल्या काय वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवृत्त सनदी अधिकारी आहेत. कोण? मुकेश खुल्लर यांची काय नियुक्ती करण्यात आलेली आहे. आय थिंक आता यांच्या जागी बदलून नाही का आता आपले कोण नितीन करीर. तर नितीन करीर हे काय झाले तर वित्त आयोगाचे काय 6वे अध्यक्ष ठरलेले आहेत. ठीक आहे. मुकेश खुल्लर. आता यांच्या जागी कोण आले तर वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण झालेले आहेत? नितीन करीर. ठीक आहे. जे आधी महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव होते. ठीक आहे. आता ते काय झाले तर वित्त आयोगाचे अध्यक्ष झाले आहेत. कोण? नितीन करीर हे 6वे अध्यक्ष झाले आहेत वित्त आयोगाचे. ठीक आहे. तर मुकेश खुल्लर नाही. ओके. त्याच्यानंतर मग कोण? नर्मदेश्वर तिवारी. नर्मदेश्वर तिवारी हे काय झाले तर हवाई दलाचे नवे उपप्रमुख झालेले आहेत. कोण? नर्मदेश्वर तिवारी हे काय झाले तर हवाई दलाचे नवे उपप्रमुख झालेले आहेत. ओके. सो नेक्स्ट मुद्दा बघू आपण. कमला बिसेसार. कमला बिसेसार या काय झाल्या तर त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या प्रधानमंत्री भारत वंशाच्या कमला प्रसाद बिसेसार यांची निवड झाली आहे. तर हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. त्या ऍक्च्युली भारताच्या आहेत त्याच्यामुळे हा महत्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. तर त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या त्या काय झाल्यात प्रधानमंत्री झाल्यात. कोण? कमला बिसेसार. ठीक आहे. कमला बिसेसार. ओके. सो देवेन भारती यांची काय म्हणून नियुक्ती झाली आहे तर मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. कोणाची? देवेन भारती यांची. ओके. त्याच्यानंतर अरविंद श्रीवास्तव हे काय झाले आहेत तर अर्थमंत्र्याचे काय झाले आहेत तर महसूल सचिव म्हणून त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग मांगीलाल जाट हे काय झाले तर भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोणाची?
मांगीलाल जाट यांची. ठीक आहे. काय तर भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर राहुल पांडे यांची काय मुख्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ठीक आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल कोण CP राधाकृष्णन यांनी त्यांची नियुक्ती केली. ठीक आहे. कोणाची? राहुल पांडे हे काय झाले तर राज्याच्या मुख्य माहिती आयुक्त झालेले आहेत. ठीक आहे. राज्याचे कोण मुख्य माहिती आयुक्त कोण झाले तर राहुल पांडे हे झालेले आहेत. ओके. त्याच्यानंतर मग टाटा म्हणजे TCS जी आहे आपली टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही देशातील काय सर्वात महत्वाची माहिती तंत्रज्ञान कंपनी आहे. हिची पहिली महिला कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर आरती सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके. सो नेक्स्ट मुद्दा बघू. मीराबाई चानू या काय झाल्या तर मीराबाई चानू या ऍथलेटिक्स कमिशनच्या अध्यक्ष झालेल्या आहेत. ठीक आहे. कोण? मीराबाई चानू या काय झाल्या तर ऍथलेट कमिशनच्या अध्यक्ष झालेल्या आहेत. त्या वेटलिफ्टिंग प्लेयर होत्या. ठीक आहे. मीराबाई चानू. ठीक आहे. शिवसुब्रमण्य रमण आताच मला आपण त्यांना पेन्शन फंडाचे ते अध्यक्ष झाले. ठीक आहे. त्याच्यानंतर पूनम गुप्ता हा मला NTPC ला प्रश्न विचारला होता. पूनम गुप्ता या काय झाल्या तर RBIच्या डेप्युटी गव्हर्नर झालेल्या आहेत. कोण? पूनम गुप्ता या काय झाल्या तर रिझर्व्ह बँकेच्या त्या नव्या काय झाल्या डेप्युटी गव्हर्नर झालेल्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आयुष्यमान खुराना हे काय आहे तर फिट इंडिया आयकॉन म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने त्यांची नियुक्ती केलेली आहे. ठीक आहे. काय? फिट इंडिया आयकॉन म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली तर आयुष्यमान खुराना यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके. सो नेक्स्ट मुद्दा बघू आपण. भारत नार्कोटिक्स आणि ड्रग आयोगाचे अध्यक्ष कोण झाले आहेत तर भारत आणि नार्कोटिक ड्रग आयोगाचे अध्यक्ष जागतिक ड्रगशी संबंधित बाबीसाठी धोरण संस्था संयुक्त राष्ट्राच्या ड्रग्ज आयोगाच्या अध्यक्षपद कोणाने भारताने स्वीकारले. ठीक आहे. कोणी स्वीकारले तर नार्कोटिक ड्रग आयोगाचे अध्यक्षपद भारताने स्वीकारलेले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा हा खूप महत्वाचा मुद्दा म्हणजे डॉक्टर अंजू राठी राणे ह्या काय झाल्या आहेत तर कायदेशीर व्यवहार विभागाच्या पहिल्या महिला सचिव झालेल्या आहेत. कोण? डॉक्टर अंजू राठी राणा हे काय झाले आहेत तर कायदेशीर व्यवहार विभागाच्या पहिल्या महिला सचिव झालेल्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मग तनुष्का सिंग काय जॉगर स्क्वॉड्रन मध्ये नेमणूक झाली आहे. ठीक आहे. फ्लाइंग ऑफिसर आहेत. कोण? तनुष्का सिंग यांची काय झालं तर भारतीय हवाई दलाच्या जागवर पायलट जेट स्क्वॉड्रनच्या काय त्या पहिल्या महिला फायटर ठरलेल्या आहेत. कोण? तनुष्का सिंग. ठीक आहे. भारतीय हवाई दलाच्या जागवर पायलटच्या त्या पहिल्या महिला पायलट ठरलेल्या आहेत. कोण? तनुष्का सिंग. ओके. त्याच्यानंतरचा मुद्दा बघू आपण. अजित रत्नाकर जोशी हे काय झाले आहेत तर रिझर्व्ह बँकेच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे. रिझर्व्ह बँकेच्या कार्यकारी संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची? अजित जोशी यांची. ठीक आहे. त्याच्यानंतर उमा कांजीलाल या काय झाल्या तर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या त्या काय झाल्या तर पहिल्या महिला कुलगुरू म्हणून उमाजी काल यांची नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे. उमा कांजीलाल ह्या काय झाल्या तर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या काय झाल्या त्या पहिल्या महिला कुलगुरू झालेल्या आहेत. ठीक आहे. ओके. सो त्याच्यानंतर कोण? दीपक बागला हे काय तर नीती आयोगाच्या अटल मिशनचे संचालक म्हणून त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे. कोण? दीपक बागला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग प्रिया नायर काय झाल्या तर जे आपली हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड आहे. ठीक आहे. HUL त्या काय झाल्या त्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक झालेल्या आहेत. ठीक आहे. कोण? प्रिया नायर हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडच्या काय CEO आणि MD झाल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर मग संजय कोल काय झाले तर हे गांधीनगर येथील गिफ्ट सिटी कंपनीचे काय झाले आहेत तर MD आणि CEO झालेले आहेत. ठीक आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मॅनेजमेंट डायरेक्टर हे झालेले आहेत. कोण? संजय कोल. ओके. व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी झालेले आहेत. कुठले तर गांधीनगरची जी गिफ्ट सिटी आहे. ठीक आहे. त्याचे कोण? संजय कोल. ठीक आहे. त्याच्यानंतर काय तर साहिल किनी काय झाल्या तर रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबचे काय नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची? साहिल किनी काय झाले आहेत तर रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी झालेले आहेत. साहिल किनी काय झाले आहेत तर RBIचे नवे काय झाले इनोव्हेशन हबचे काय झाले तर ते मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. कोण? साहिल किन्नी. ओके. नेक्स्ट मुद्दा बघू आपण. ठीक आहे. त्याच्यानंतर मग डॉक्टर जेनिफर सिमन्स. ठीक आहे. डॉक्टर जेनिफर सिमन्स या काय झाल्या आहेत तर पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. कुठल्या? सुरिनामच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष कोण झाल्या आहेत तर
डॉक्टर जेनिफर सिमन्स या झालेल्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आस्था पुनिया. आस्था पुनिया काय झाल्या तर या सब लेफ्टनंट आस्था पुनिया या काय झाल्या तर नेव्हीच्या एव्हिएशनच्या लढाऊ स्ट्रीम मध्ये प्रवेश करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या आहेत. कोण? आस्था पुनिया. ओके. त्याच्यानंतर मग राजेश कुमार. राजेश कुमार काय झाले तर महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. हा मला प्रश्न आला होता. ठीक आहे. राजेश कुमार मीना. ठीक आहे. यांचं काय झालं तर महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी ज्येष्ठ सनदी अधिकारी कुमार यांची नियुक्ती झालेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग कोण? किस्टी कावेंट्री. किस्टी कावेंट्री काय झाल्या तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरलेल्या आहेत. ठीक आहे. त्या आफ्रिकाच्या आहेत. ओके. आणि कितव्या? त्या 10व्या अध्यक्ष ठरलेल्या आहेत. त्याच्यानंतर अनुराधा ठाकूर या काय झाल्या तर आर्थिक व्यवहार विभागच्या पहिल्या महिला सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके. त्याच्यानंतरचे मुद्दे बघू आपण. हे काही महत्वाचं नाही तेवढं. हा महत्वाचा मुद्दा म्हणजे डॉक्टर अजय कुमार हे काय झाले तर युपीएससीचे अध्यक्ष झालेले आहेत. ठीक आहे. अजय कुमार काय झाले तर लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत हे काय झाले तर हे सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत. त्यांचे काय? विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची? न्यायमूर्ती सूर्यकांत यांची. ओके. सो नेक्स्ट मुद्दा बघू आपण. अनिल कुंबळे काय झाले तर भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आहेत. अनिल कुंबळे यांचं काय? कर्नाटक वन विभाग आणि वन्यजीव संवर्धन कार्यक्रमाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाची? अनिल कुंबळे यांची. ठीक आहे. त्याच्यानंतर आलोक जोशी. आलोक जोशी हे काय झाले तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. कोणाची? आलोक जोशी यांची. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे अध्यक्ष. ठीक आहे. त्याच्यानंतर काय महत्वाचे नाही मुद्दे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग हा खूप महत्वाचा मुद्दा म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेने काय केशवचंद्रन रामचंद्र यांची काय कार्यकारी संचालक म्हणून नेमणूक केली आहे. ठीक आहे. कोणाचे? केशवचंद्र रामचंद्रन यांची काय भारतीय रिझर्व्ह बँकचे म्हणजे आरबीआयचे कार्यकारी संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. केशवन रामचंद्रन यांची. ठीक आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर रोहित पवार यांची निवड झालेली आहे. ओके. अशा प्रकारे आज आपण महत्त्वाचे मुद्दे कव्हर केलेले आहेत. या लेक्चरची पीडीएफ तुम्हाला हवी असेल तर प्रशिक 2310 या माझ्या टेलिग्राम चॅनलवर वरून तुम्ही ती काय डाउनलोड करू शकता. लिंक कुठे आहे तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. नेक्स्ट व्हिडिओच्या अपडेटसाठी मग माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याच्यानंतर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. ठीक आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.